ओ सनिदा, ओ सनिदा, ओ सनिदा. काय राहू द्या. काय नाही तो कर्नाटकचा पाहुणा तुम्हाला लई हुडका लागलाय. ज्याला त्याला विचारतोय सनिदा कुठं आहेत, सनिदा कुठं आहेत. तो जर इथं आला तर लई मोठा राडा होईल. अहो सनिदा तो कर्नाटकी पाहुणा मला हळू बोल की. कोणी बघितलं म्हणजे? अहो तो पैसे मागायलाय पाहुणा. अरे काहीतरी डोसकं लावा आणि कटीव की त्याला. कठीण आहे ती. त्याला म्हटलं मी, तो काय ऐक ना. तो म्हणतोय 4 लाख टाकायचं आणि मगच बोलायचं. अरे कितीदा सांगितलं मी. हो अरे तुला काय सांगालोय. त्या का माझ्या इज्जतीचा फालुदा करायला जाऊ द्या. मी तुमच्या इज्जतीचा फालुदा करवलोय. अहो तुमच्या इज्जतीचा फालुदा तर तो कर्नाटकी पाहुणा करायलाय. अहो घरला येतो म्हणतो होता, मी अडवलं, नाहीतर 10 वाड्या आला असता त्यो. सांगायचं की त्याला सनिदा म्हणजीच सूरजसिंह गायकवाड. हे कळाल्यापासूनच तू लईच्या काळाय. पण तू एवढी मोठी पार्टी आहे, मग पेमेंट का होत नाही? मारी आता काय करायचं रे? काय करायचं म्हणजे पैसे द्यायला लागणार. तो काय ऐकना झालाय आणि पक्क्या त्याला मधनं डिवचत असते. अरे मग सांग की त्याला, म्हणावं पैसे नाही बुडणार. 4 लाख म्हणजे सनिदासाठी किस झाडकी पत्ती आहे. आणि 4 लाख 8 लाख 8 लाखात होणार की फॅक्टरी. 8 लाख अरे 8 लाखात फॅक्टरी होणार की. उद्या आपल्या गावात फॅक्टरी होणार, आपलं गाव सुधारणार. अरे आपल्याला आयुष्यात लय प्रगती करायची आहे उद्या. कसली प्रगती? अरे प्रगती लय करायची आहे. ए बाबा आजच्या दिवस सांभाळून घे की तू. माझ्याच्यानं होणार नाही. अहो तो पाहुणा माझं लई डोसकं खायला लागलाय. हे बघ तू सांगितलंस म्हणून भेट लावली. आता तुझं तू बघून घे बाबा. काय ती कुठून अवतसं आठवली आणि पेट लावली. मला काय माहिती रानात हारणार म्हणून. आपल्याला अडचणी टाकून तो रमला असेल तिथं शेतात. ताकद दाखवीत. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
बाहेर तुमची वाट बघते